डिक्लेअर करू का? चला, आयोजकांनी आता एक सूचना दिली. वारे टीम आपण लक्ष द्या. वारे टीमचे कॅप्टन, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आले नव्हते, त्यासाठी तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे. आणि जर मॅच संपल्यानंतर जर का तुम्ही टॉस साठी आले असते तर मात्र ती पॅनल्टी ही बॉलच्या स्वरूपामध्ये असते, परंतु तुम्ही अगदी मॅच संपण्याच्या आतमध्ये आलेत, त्याच्यामुळे तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी ही कंपल्सरी आयोजकांकडून देण्यात आली आहे. ज्यावेळी रोहित 11 बुतेवली संघ दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी येतील त्यावेळी त्यांच्या धावसंख्येमध्ये ते ऍड केले जातील. पहिला बॉल वेगवान, वेगावरती स्वारवून पहिला चेंडू डिलिव्हर्ड केलाय गोलंदाज गणेश कोंडे. P1च्या षटकामध्ये P1 ऑन साइडला मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, पकडले कॅच. पहिली विकेट सेकंड बॉल वरती. फलंदाज दिनेश इथून परतताना. मास्टर, पहिला चेंडू अगदी आपण पाहताय जिथे आउटसाइड डिऑस्ट्रोमाला वेगानं टाकला होता आणि तिथे मात्र दिनेश बीट झाले होते, परंतु सेकंड बॉल अगदी जर पाहायला गेले तर गणेश कोंडे यांनी बरोबर थोडासा फुड्यामध्ये टाकला. अगदी ओव्हरपिच होता, परंतु वेग इतका होता की अगदी आपण पाहताय बॉल अगदी उंच हवेमध्येच गेला, त्याला मात्र लांबी मिळालीच नाहीये. आणि फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय ती कॅच कॅरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिली विकेट आली आहे, गणेश कोंडे यांना विकेट मिळाली आहे. रमेश बांडिलकर जे मुक्प्या गावावरतून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहत आहेत, त्यांच्याकडून आपण पाहताय गणेश कोंडे आणि शंकर कोंडे यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बोतिवली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील त्यांच्याकडून आल्यात. हो, चांगला बॉल, आणखीन एक अगदी आपण पाहताय खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहताय फलंदाजांचा, आणि तिथून आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. गणेश कोंडे आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्यांचा वेग आणि त्यांचा प्रचंड वेग आपण या मैदानावरती पाहताय. रजनी स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी गणेश कोंडे यांची आपल्याला P1च्या षटकामध्ये पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता, बॅट बॉलचा संपर्कच नाही. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवले जातात आणि तिथून अगदी आपण पाहता रिझल्ट देखील आपण गोलंदाजाच्या खात्यामध्ये. डॉट बॉल, 4 बॉल आतापर्यंत आलेत, 4 बॉलमध्ये एकही धाव नाही आहे, एक विकेट आली आहे. हो, यावेळी देखील आपण पाहताय चांगला बॉल, थोडेसे पुढे सरसावले होते, स्टेप आउट झाले होते, परंतु तो देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आणि आता कदाचित जर का डॉट बॉल जर का आला तर मात्र मेडन षटक, या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा तो बहुमान इथून गणेश कोंडे हे मिळवतील. ओ, फटका बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केला, धाव इथून मिळणार नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो गणेश कोंडे यांच्यासाठी. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एक षटक हाताळलं, एक विकेट घेत, एकही धाव खर्च केली नाहीये. स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक टाकणारा गणेश कोंडे हे गोलंदाज ठरलेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आपण पाहताय एकही धाव करू दिली नाहीये, इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय वारे टीमला जणू काही अगदी आपण बांधूनच ठेवलाय. सर, 1 मिनिट मास थांबवा. मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेत आहेत. असं मॅच याच्यात नको लावू, गाणी बाउंड्री 6 विकेटला बिंदास लाव पाहिजे तेवढं, नाही तर मग मॅच आहे ना थांबल.
अगदी आपण पाहताय या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे काही या ठिकाणी आपण पाहतो PSI सुशील सर, आशुष सर, केकांत सर या ठिकाणी उपस्थित होतात. मी सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं दमदार ट्रॉफी आमदार चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व महाराष्ट्र पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत, आज एन्जॉय करणार आहेत. या सर्व मान्यवरांचं विनंती करूया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. पंचांचा इथे नो बॉलचा इशारा आलाय, नो बॉल आलाय आणि नो बॉल ना मात्र ती धाव फलक्यामध्ये ऍड होईल. नो प्लस नो बॉल इथून आपण पाहताय एक्स्ट्रा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय सेकंड पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय शंकर कोंडे गोलंदाजी मार्क वरती आहेत. ओ फ्रीचा बॉल ऑन साइडला, प्रॉपर टायमिंग, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, काऊ कॉर्नरला षटकार. षटकार आला आणि आता विकेट हॅट्रिक साठी रुपेशजी कोंडिलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं, कोंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दरम्यान इथे आलाय चौकार. मैदान आलं आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय शंकर कोंडे गोलंदाजीसाठी आले आणि त्यांच्यावरती आक्रमण इथे चालू झालंय. 15 धाव फलक्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नव्हती, विकेट्स आली होती आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी आपण पाहताना त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये भरघोस जाबा इथून जमा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र आता वारे टीमचे हे दोनही फलंदाज. यानंतर आपण आई एकवेर अंबरपड आणि जे हनुमान वाकस आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी येण्याची चौथी मॅच असेल. बडवल टाकाची वाडी अजमेर 11 दामत. आपण ही वेलेवरती या ठिकाणी उपस्थित व्हायचे. बघा इथे वारे संघ उशिराने उपस्थित झाली त्यामुळे त्यांना पॅनल्टी भेटली. आपणास ही विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहावा ही अपेक्षा असेल. पंधरा धाव फलक्यावरती आहेत. विकेट आली आहे. फलंदाज पराग देखील बाद झाले. चांगली बॅटिंग पराग मैदानाच्या आतमध्ये साकारत होते, ते देखील इथून बाद झालेत. 15 धाव फलक्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला सेकंड ओव्हर मधील आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यश आपल्याला पाहायला मिळतील. खडे खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बरोबर खाली राहिला. समर रन डिलिव्हरी अगदी जमिनीला समांतर बॉल निघून गेला आणि तिथून अगदी आपण पाहताय तो डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता. अगदी आपण पाहता बॉटन बॉलचा संपर्कच नाहीये आणि इथून खऱ्या अर्थानं षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं. धावसंख्या 15 आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 पॉवर प्ले समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 वरती. बॅटिंग करते वारे टीम. रोहित 11 बुतुली टीमच्या अगेन्स्ट. सुरुवात चांगली झाली होती खऱ्या अर्थानं. टॉस जिंकल्यानंतर रोहित 11 बुतुली टीमचा कर्णधार
शंकर कोंडेनं तो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि मग पहिलं षटक आपण पाहताय जिथे गणेश कोंडिलकर यांनी मेडन फेकलं होतं. तर आपण पाहतोय या ठिकाणी एक शो मॅच होणार आहे. यानंतर आमचे पोलीस अधिकारी फलंदाज पक्ष आयोजक या दरम्यान आपण पाहतो ही मॅच होईल. विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक आपण पाहताय तिसरी. आता मात्र प्रवीण बॅटिंगसाठी. हो इथे फटका चांगला केलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून बॉल निघालाय. डबलचा कॉल परंतु नाकार दिलाय कारण की आता अगोदरच याच्या अगोदरच्या बॉलवरती रनआउटची ती विकेट आली होती. आता मात्र रिक्स घ्यायची नाहीये तो जोखीम उचलायचा नाहीये हे माहिती. आता दोन्ही बॅटरला इथून धावसंख्या बनवायची आहे. टार्गेट आपल्याला ठेवायचं. तौसिफजी टिवाली सर आपण व्यासपीठावरती आहे. सर प्लीज मैदानामध्ये नको मॅच चालू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट मधून फिल्डर अगदी वेगानं धावत आले. शंकर कोंडे त्या ठिकाणी आपण पाहताय. तोपर्यंत एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओ इथे लोअर फुल टॉस बॉल शॉट एक्सा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. फंबल होताना पाहायला मिळाले. तोपर्यंत एक धाव इथून देखील कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. एक जबरदस्त मात जरूर पाहायला मिळतीये. पहिलं षटक मेडन आलं होतं त्यानंतर मात्र अगदी पण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये तिथे धाबा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. 3 विकेट्स देखील आल्या आणि त्याच्यानंतर आता सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा गणेश कोंडे ओ कॅच ड्रॉप. त्याच क्षेत्रामध्ये सातत्यानं बिझी राहिले ते क्षेत्र आणि तिथेच मात्र आता कॅच देखील ड्रॉप झाली आहे. सोपा झेल एक होता. मिनिट थांबवतो सर तुम्हाला. जाहीरजी अडाल आणि पापाजी टिवाले यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सर मला माहिती डिस्टर्ब करतो मान्यवर या ठिकाणी येतात त्याच्यामुळे त्यांना आमंत्रित करायला आयोजकाच्या वतीने विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचे. फलंदाज आणखीन एक बाद रनआउटचे शिकार बनलेत. तौसिफजी टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आपण पाहताय 20 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट्स आल्यात त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या वारे टीमच्या आपण पाहताय महत्वाच्या चार
महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत, जे प्रामुख्याचे फलंदाज होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहताय तो हातभार या स्कोरबोर्डवरती लावलाच नाही. जर का त्यांच्या बॅटमधून धावा आल्या असतात, त्यांच्या बॅटमधून जर का रन्स आपल्याला येताना पाहायला मिळाले असते तर मात्र एक चांगली टोटल आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाली असती. परंतु अगदी आपण पाहता निनादजी कराले आणि रमेशजी बांडिलकर यांच्याकडून गणेश कोंडे यांनी जे मेडन षटक टाकलं त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. ओ आउटसाइड दी लेग स्टंप पंचायतून सांगतात इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती येईल आणि एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धाव फलक आता पुढे जाईल. ते म्हणजे 21 वरती 21 धावा धाव फलक्यावरती. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. प्रणित गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि 21 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन साईडला वेगानं बॅट फिरली जाते परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बरोबर जर पाहायला गेलं तर प्रणित राऊंड विकेटने गोलंदाजी करतात, तो अँगल क्रिएट करतात. पडल्यानंतर बरोबर बॉल अगदी आपण पाहतोय बाहेर निघतोय. पिचिंग जर पाहायला गेली तर आउटसाइड दी लेग स्टंप परंतु बॉल अगदी हो आणखीन एक चांगला बॉल कमी गतीने टाकलाय. पडल्यानंतर अंगावरती आलाय. शररवेदी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून लेग बायची ती एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 22 वरती. एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. एक एक धाबेसाठी तो प्रयत्न चालू आहे. एक एक धाव खऱ्या अर्थानं जमा करण्याचा प्रयत्न आता वारे टीमचा इथून चालू आहे. गोलंदाज प्रणित निघालेत पुन्हा एकदा. हो शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता आणि इथून मात्र पंच सांगतायत इट इज वाईट बॉल आणि एक बाउन्सर देखील इथून मात्र कंप्लीट झालाय. म्हणजे एका ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सरचा वापर करू शकता. सेकंड बाउन्सर जर का आला तर मात्र ऑफिशियल त्या ठिकाणी नो देखील देऊ शकतात. 23 धावा धाव फलकावरती. हो आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. यष्टिरक्षकाला देखील बीट केलाय. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट. वाईट +1 अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड. 25 धावा धाव फलकावरती. आता बॅटच्या साह्यानं जरूर धावा येत नाहीयेत परंतु इथून जर पाहायला गेलं ना तर गोलंदाज मदत करतायत. आता धावा देण्यासाठी ज्या वाईट बॉल येतात तिथे मात्र फिल्डिंग खराब होती आहे आणि तिथून मात्र त्या धावा एकवटताना आपल्याला पाहायला मिळते. वारे टीम त्यांना देखील माहिती आहे धावा धाव फलकावरती लावायचं आहेत. 5 षटकांची मॅच आहे म्हणजे अगदी कमीत कमी 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा या धाव फलकावरती येणं गरजेचं राहील. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय गणेश कोंडे यांनी पकडले कॅच. मित्रांनो गाडी बाईक आतमध्ये नको यायला म्हणून ते पाईप लावलंय. तुम्ही ते काढून साईडने येत आहे. ओके ओके नाही आयोजक आहेत. ओ फुलटॉस बॉल इक्साकावरच्या डोक्यावरून केला. डीप मध्ये बॉल चालला. गॅप शोधले. बॉल सीमा पार. चौकार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या आता 29 वरती जाऊन पोहोचली आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती 29 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. दर्शननं मात्र बरोबर गॅप शोधली. पहिला बॉल त्याच्या समोर फुलटॉसच आला आणि त्या फुलटॉस वरती तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित कदम ओ चांगला बॉल परंतु पुनश्च एकदा यष्टिरक्षक चुकी करतायत. त्यांच्या हातामध्ये बॉल येतच नाहीये. बॉलला ते गॅदर करतच नाहीये. तिथून मात्र बाईचे आणखीन एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज प्रयत्न भरपूर करतायत की इथून डॉट बॉल फेकायचे, विकेट मिळवण्याचे, परंतु फिल्डर आता तशी साथ त्यांना देत नाहीये आणि त्याचाच अगदी आपण पाहताय परिणाम. धावसंख्या पुढे जातीये, धावसंख्या जाऊन पोहोचले 30. ओ फाटका विथ द टर्न, समीरचा लॉंग ऑन सीमा पार, तडाखा षटकार. सन्माननीय रणजितजी राणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रणजितजी राणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल वारे टीमसाठी, आणि पारितोषिक देखील आमच्यापर्यंत अगदी सुपूर्द केलंय. आता इथून जेवढे षटकार येतील तेवढे कॅश प्राइज तुम्हाला असेल. ओ इथे फटका फसलाय आणि इथून कॅच कॅरी झाला, फलंदाज इथून बाद होईल. तो दर्शन चौकार. तो मनसुबा आपण पाहता दाबा बनवत असताना बरोबर अगदी आपण पाहता ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, खोदून काढलाय अगदी लॉंग ऑफ मध्ये. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41. लक्ष्मण कोंडे. ओ यावेळी ऑन साइडला खेळायचं होतं. इथून आपण पाहता बॉल चाललाय सरळ सीमा पार. चौकार. फॅक्टर ओपन झालेत आता वारे टीमचे आणि अगदी आपण पाहता हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा अगदी रणजितजी राणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. आणि इथून देखील आपण पाहता पुन्हा एकदा चुकी झाली, बॉल पाठीमागे निघाला, एक कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव इथून कंप्लीट होईल का, परंतु इथून फलंदाजाला परतावं लागेल कारण की एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे म्हणजे आता समीरला ती स्ट्राईक हवी आहे शेवटच्या बॉलवरती आणि त्याला ती स्ट्राईक आता इथून मिळाली आहे.
धावसंख्या धावफलकावरती 46 आहेत. लक्ष्मण यांच्या षटकातील एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर 50+ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चौकार आला तर 50, षटकार आला तर मात्र 50+ म्हणजे अगदी 52. आता जर का षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज रणजितजी राणे यांच्याकडून. हो, फुलटॉस बॉल कन्वर्ट झाला नाहीये. एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय आणि पंच या ठिकाणी सांगतायत इट इज नो बॉल आलाय. पंचांचा डिसिजन नो बॉल आहे, परंतु पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलंय आणि आता DRSचा वापर केला जातोय. टेक्निकल रूम मधून आपण आता हा डिसिजन या ठिकाणी चेक करतोय. MTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते आणि टेक्निकल रूम मधून आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतात. या ना खुरमबाई या, संदीप सर या. वेस्ट साईड हाईट फॅक्टर चेक करायचं आहे. पंचांनी नो बॉल दिलाय. परत तिसऱ्या पंचाचा डिसिजन जरूर या ठिकाणी येईल. आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जातोय. पोलीस अधिकारी विपक्ष आमचे आमदार चषकचे आयोजक या दरम्यान टॉस या ठिकाणी होईल. तर टॉस या ठिकाणी साजिद भाई क्षेत्ररक्षक बॅटिंगच पाहिजे आपल्याला, दुसरा काय पाहिजे. 4 षटकांची मॅच बॅटिंग करायची आहे. पोलीस अधिकारी बघा अहमद शो मॅचला काय पाहिजे, बॅटिंगच पाहिजे. बॅटिंग भेटली. चला पहिलं सत्र सर 1 मिनिट थांबवतो. पहिलं सत्र इथून समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या बारे टीमनं धावा जमा केल्या धावफलकावरती. त्यामध्ये अगदी 49 आणि तर बोडके सर सर्वांचे लाडके आम्ही पाहतोय. या नेरलमध्ये ज्याने सर्वांचे मन जिंकले होते आणि आमचे जवळचे खास मित्र बोडके सर, आपल्या मनापासून पुन्हा एकदा वेलकम या नेरल नगरीमध्ये. सर 1 मिनिट जरा घेतो तुमचा. 48 धावा धावफलकावरती आल्यात. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे रोहित 11 बुतुले टीमच्या अगेन्स्ट. आणि या टार्गेटचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल. आणि मायक्रोफोनवरती तुम्ही आवाज ऐकणार आहात, दमदार आवाज, कडक आवाज. मॅडी सर. धन्यवाद योगीजी डोले सर. संदीपजी गायकवाड सर, काय असेल तर आपण लवकरात लवकर काही सन्मान वगैरे काय असतील तर करून घ्या. काही नाही आहेत. कारण शो मॅच तुम्हाला करायची आहे, लक्षात घ्या. संदीपजी गायकवाड सर तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळते. चला बॅटर फिल्डिंग करणारी टीम लवकरात लवकर आपण मैदानामध्ये उतरायचंय, कारण सामन्याला कोणत्या प्रकारचा विलंब नको. टार्गेट असणार आहे 49 धावत संख्येचा. नितेश तरे आमच्या समवेत आहेत. खुरमबाई देखील माझा आनंद घेतात. नुकताच एक सामना त्यांनी गमावला, परंतु चेहऱ्यावरती कोणती नाराजी पाहायला मिळत नाही. कारण क्रिकेट हा खेळ सातत्याने आपण पाहिलं तर खेळीमेळीच्या वातावरणात खेळला जातो. हार जीत ही प्रत्येकाची होत असे. आणि स्वतः आमदार चषकाचे आयोजक अभितभाई खोत यांचे मनापासून आपण विशेष कौतुक करू, कारण
सातत्याने जिथे कमी तिथे आम्ही या ठिकाणी या भूमिकेत आम्ही त्यांना नेहमीच पाहिलेलं आहे। जवळ 1 महिना अगोदर त्यांची आमची चर्चा झाली होती आणि या स्पर्धेला खरं तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनापासून विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय। जाऊया आमदार चषक 2026च्या पर्वात जिथे एका बाजूला जय हनुमान वारे आणि त्याला फाईट करते टीम रोहित 11 भूतिवली या 2 टीम मध्ये। एकूण 50 धावांची गरज मागच्या दिशेने आपण जाणार आहोत। भूतिवली आमदार चषक व उप तालुका प्रमुख चषक 2026 पर्व तुम्ही पाहतायत। खरं तर महेंद्र शेठ थोरवे कर्जत खालापूर मतदारसंघाचे दमदार आमदार अगदी आपण पाहिलेले आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सध्या आपण याच विभागाचे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते उप तालुका प्रमुख सन्माननीय अमितभाई खोत यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 49 धावांचं लक्ष्य 30 बॉल मध्ये सलामीची जोडी शंकर आणि ऋषिकेश ही जोडी आपण पाहतो आणि आघाडीचा गोलंदाज विजय। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑफ। पहिले षटक हाताळण्यासाठी विजय तयार, मॅन्डेटरी पॉवर प्ले। व्हेरी फर्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती दुधारी अस्त्र बाहेर काढलं, संपर्क झाला नाही। बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला शंकर आहेत। पहिला चेंडू डॉट, ब्लाइंड स्ट्रोक तुम्ही पाहताय। अत्यंत सुसज्ज अशी ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते। बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारं ऐतिहासिक क्रीडानगरी आहे। हे क्रीडांगण तुम्ही पाहताय। अनेक मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये आपण सातत्याने पाहिलेले आहेत। फुल टॉस बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये। खरं तर आपण पाहतोय पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले जरूर, परंतु तटस्थ भूमिकेत आहेत पंच। धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर अद्यापर्यंत खातं खोललं नाहीये। 49 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। या अगोदर 56 धावाचं टार्गेट होतं, ती धावसंख्या त्या थांबवण्यात आल्या, डिफेंड केल्या आणि या मॅच मध्ये 2 संघ सध्या तरी वेगळे पाहायला मिळत आहेत। एका बाजूला भूतिवली तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतो वारे। अत्यंत सुंदर बॅटिंग, गोलंदाजी, तिने फॉर्मॅट मध्ये शतकक्षण देखील आपण पाहिलं तर लाजवाब पाहायला मिळालं। ओमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत। हो, चांगला स्ट्रोक, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला उडवलंय। खरं तर आपण पाहतोय या बॉल वरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर मध्ये CU लेटर, पुन्हा भेटू, बॉल सीमा पार, षटकार। सुरुवात गोलंदाजाने अप्रतिम केलेली आहे। सुरुवातीला 3 चेंडू डॉट, त्यानंतर आलेला षटकार। ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल। अप्रतिम
शेवटपर्यंत बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न आमचे सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन करतात. क्वालिटीचा विषय म्हटलं तर ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट काय जबरदस्त क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रमेश बांदेकर आणि निनाद कराळे यांच्या वतीनं कोणी 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला पण पाहतो. चेंडू कव्हर केला जातो तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. वीवर रचना तुम्हाला पाहायला मिळेल. एसटी रक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लीग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड विकेटला पण पाहिलं एक क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉर्ट कॉर्नरच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जणू काय मिडॉनच्या जवळ जवळ एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पेट्रोलिंग करतोय. त्याच्या पाठीमागे लॉंग ऑन लाईक आणि लॉंग ऑफ वाईडिस्ट लॉंग ऑफ लाईक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. शेवटचा बॉल ओ संपर्क नाहीये बॅट ऑन बॉलचा. पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अबांतर धाव बळेल कारण पंचांच्या दोन्ही हात या ठिकाणी समांतर पाहायला मिळत आहेत. राजेंद्र भोईर सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर मुख्य पंचाच्या भूमिकेत फार मोठी जिम्मेदारी आहे. दाबत नगरीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा संदीप गायकवाड आणि राजेंद्र भोईर सर ही 2 नावं आवर्जून तुम्हाला संपर्काच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. योगेशजी डोळे यांचे आवाज, नितेश तरे या सर्वांचं कौतुक करावं लागणार आहे. ही पूर्ण टीम आहे. मी तर म्हणेन खरं तर यांचा दबदबा या नगरीमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेला आहे. ही चर्चा आम्ही या अगोदर देखील केलेली आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 49 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही विजयासाठी 24 बॉल आणि आता 40 धावांची गरज आहे. इक्वेशन शिल्लक आहे. आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी अनुभवता. आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. दामतकरांच्या वतीनं 24 बॉल 40 धावांची गरज. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर 10.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत. चला सामना स्पीडअप करा विनंती राहील कारण एक मॅच आपल्याला एक्झिबिशन मॅच या ठिकाणी खेळवायची आहे. प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस आणि दुसऱ्या बाजूला दामत. दामत 40+ आयोजक. ओके क्या बात है. 9 धावा धावफलकावरती चाललेले. 24 बॉल 40 ची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या दर्शन आपण पाहतोय. पॅनल्टीच्या 2 धावा आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. पहिले षटक कंप्लीट झाले कारण आता वारे टीमला त्या धावा पॅनल्टीच्या स्वरूपात आपण पाहतोय देण्यात आल्या होत्या. पॅनलाइज केलं होतं. प्रतिस्पर्धी टीमच्या त्या खात्यात षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर आपण ऍड करतोय. ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि इथे उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा या गोष्टीची अनाउन्समेंट होणं फार गरजेचं आहे. 24 बॉल 38 धावांचं इक्वेशन म्हणजे शिल्लक राहिलंय. या मॅच मध्ये पहिला चेंडू आपण पाहतो. गोलंदाज दर्शनचा डॉट पाहायला मिळतोय. चांगली मॅच आहे. शेवटपर्यंत रंगेल यात तिळ मात्र शंका नाही आहे. बॅटर ऋषिकेश 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज आपण पाहतोय. दर्शनचा बॉल पडल्यानंतर अंपायर सिग्नल बाईट बॉल. नो बॉल लाईनचं नो. खरं तर या ठिकाणी आपण पाहतो गार्ड लाईनच्या भरपूरच बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल.
हा चेंडू टाकण्यात आला आणि अंपायर सिग्नल नो बॉल देण्यात आलाय. कदाचित आम्हाला ऑफिशियल कल्याणची आन पान शान फिरोज खान सर सांगतात की आता नो बॉल देन ट्रीट. ओ अरे बा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॉडी स्ट्रोक संपर्क नाहीये. गोलंदाजीमध्ये नियंत्रण केलंय. गोलंदाज दर्शनने पहिला चेंडू डॉट टाकला त्यानंतर नो बॉल आला. परंतु आता जागेवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर स्तब्ध उभं केलंय ते बॅटर ऋषिकेशला. अद्यापपर्यंत 4 चेंडू त्याने फेस केलेत. वैयक्तिक 1 या धावत संख्येवरती तो नाबाद खेळतोय. हो आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. खरं तर आपण पाहतो दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. पुन्हा एकदा त्यांना नियंत्रित करावं लागणार आहे गोलंदाजीमध्ये आणि दर्जेदार अगदी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी या सत्रामध्ये करावी लागणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक जे राहिलं 9 धावांचं 2 पेनल्टीच्या आपण धावा ऍड केल्या. त्यानंतर पॉवर प्ले 2 मध्ये गोलंदाज दर्शनला पाचारण केलंय टीम वारी संघाने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी खरा पाहायला मिळत आहेत. अत्यंत चांगला सामना चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी या सामन्यामध्ये अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा शिरकाव करताना पाहायला मिळेल वारे संघ. नेहमी आपण क्रिकेटमध्ये हेच म्हणत असो की जेव्हा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात तेव्हा प्रयत्न चांगले तुम्ही करा. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. आणि आता तुम्हाला प्रयत्न तेच करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये करावे लागणार आहे. हो संपर्क नाहीये. भन्नाट वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे परंतु टप्प्यावरती जर नियंत्रण ठेवलं तर पुन्हा एकदा आपण पाहतो सातत्याने अक्षरशः डॉमिनेट केलं जाईल बॅटरला. ब्लँक स्ट्रोक तुम्ही पाहताय. धावत संख्या धावल गमती स्थिर. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहत बसतील बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार. बटलं जातं ना कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है. ठोकलाय षटकार. वीस धाबा धाव फलकावरती आहेत. षटकार आल्यानंतर मात्र धावांचा प्रचंड वेग या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी इक्वेशन देखील आपल्याला बदलताना दिसतोय कारण आता 20 बॉल आणि आता 29 धावांची गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे अगदी आपण पाहतो बॅटच्या टोएनला लागून एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. असं वाटलं होतं की बॅटची जी ड्रिल होती ते असं वाटत होतं की ऑन साइडला फटका खूप दर्जेदार पाहायला मिळेल परंतु टोएनला लागून हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी रिलीज झाला. चेंडू हवेत पाहायला मिळाला. निर्जल स्तरावरती चेंडू लँड होत असताना आपण पाहिलं तर वॅकंट एरिया मधून धावा मिळालेत. पुन्हा एकदा आपण पाहतो दर्जेदार स्ट्रोक. गॅप शोधलाय जणू काय मॅप लावलाय आणि आता बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
कारण शांतता आणि संयम जर तुम्ही क्रिकेटमध्ये ठेवला तर तुम्हाला करेक्ट कार्यक्रम करता येतो आणि आता तसंच करावं लागणार आहे रोहित 11 भूतिवली संघाला या मॅच मध्ये वारी संघाच्या अगेन्स्ट. ओ बॅटची कडा, चेंडू गळत राहिलेला आहे. एकच धाव बळील. स्वतः गोलंदाज पोहोचले धाबत पळत, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य देण्यात आलेले. एक धावेने संघाचं धावफलक पुढे चाललंय. स्ट्राईक रोटेट होतीये. 18 बॉल 21 धावांची गरज असताना या मॅच मध्ये चांगली कंबर कसावी लागणारे टीम वारे संघाच्या गोलंदाजांना. जर धावा थांबवायच्या असतील, या धावांचं संरक्षण करायचं असेल तर इथून मात्र दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला टाकावी लागणार आहे. डॉट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. एखादी विकेट तुम्हाला मिळवावी लागेल. कुठेतरी या डावाला खिंडार पडेल आणि ब्रेक थ्रू देखील मिळेल. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट, देन स्वीट हिट. बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. थांबायला तयार नाहीये टीम रोहित 11 भूतिवली संघाचे बॅटर. बॉल सीमा पार. आणखीन एक वारे टीम वरती वार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. 34 धावा धाव फलकावरती आहेत. 15 बॉल 15 धावांची नितांत गरज आहे. जबरदस्त कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. आणखीन एक स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चालला सीमा पार. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 4 4. क्या बॅटिंग करते सध्या मैदानावरती भूतिवली संघ. 49 धावांचं टार्गेट चेस करत असताना म्हटलं जातं ना, यू ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. तशीच मेहनत सध्या मैदानावरती करते टीम भूतिवली. त्यांना माहिती आहे सामना हवा तितका सोपा नाहीये, परंतु सोपा करण्याचा प्रयत्न या 2 बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. शंकरचं कौतुक करावं लागेल, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहतो अद्यापर्यंत 16 धावा आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेशच्या बॅटमधून देखील 16 धावांचं योगदान या संघासाठी आलेलं आहे. जबरदस्त कामगिरी ते करतायत. 38 वरती संघ पोहोचलेला आहे. 13 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल फार निर्णायक असेल या षटकातील. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय तसा स्ट्रोक पाहायला मिळतो स्विचच्या माध्यमातून. बॉल सीमा पार. धावा मिळतील टीम रोहित 11 भूतिवली संघाला 4. बारा बॉल आणि आता 7 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. मागच्या मॅच मध्ये देखील हाच इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळालं आणि तो सामना खिशात घातला अर्बन टीमने. आणि आता 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना कोणता संघ या मॅच मध्ये भारी पडणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. अत्यंत चांगला मॅचेस सपाट पाहणार आहोत. 8 ग्रामीण संघ कर्जत तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील चालू असलेल्या पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. पहिला सामना अर्बन टीमने जिंकला. दुसरा सामना आता कोणता संघ जिंकेल याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. यानंतर प्रेक्षणीय लढत होईल. एका बाजूला या स्पर्धेचे दर्जेदार आयोजक तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस. 12 बॉल आणि आता 7 धावांची गरज. गोलंदाज राजेश. चला पोलीस टीम आपण देखील रेडी राहायचं. आखू टप्पाचा बॉल शॉर्ट ऑफ लेग. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु राहिला अनसक्सेसफुल. इथे मात्र सेल टिपली स्क्रीन समोर. पहिला धक्का लागेल टीम भूतिवली संघाला. फलंदाज बाद.
11 बॉल आणि आता 7 धावांची गरज आहे. याच दरम्यान जावाभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. करोडो की बस्ती में एक दिलदार हस्ती म्हणजे जावाभाई यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आमदार चषक आणि उप तालुका प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये 11 बॉल 7 धावांची गरज या मॅच मध्ये. ओ बॅटची लिडिंग एज मागे चाललाय बॉल. आणखीन एक विकेट गोस डाऊन. फलंदाज ठिकाणी बाद होईल. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. राजेशचं कौतुक करावं लागणार आहे. कदाचित हा गोलंदाज येणाऱ्या पहिल्या 3 षटकामध्ये वापरला असता तर कुठेतरी सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता 12 बॉल 7 धावांची गरज असताना त्याने मिळवलेत. सलग लागोपाठचे 2 धक्के देत असताना आपण पाहतो चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे येणारे 10 बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. 10 चेंडूमध्ये 7 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर शंकर खेळतात. शंकर हेच सांगतायत की एक धाव जरी बनवली तरी मात्र विजयाच्या दिशेने आपला संघ आगे कूच करू शकतो या मॅच मध्ये. हे त्यांना चांगलं माहिती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश जबरदस्त षटक क्रमांक 4 हाताळत असताना या मॅचच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत इम्पॉर्टंट षटक आहे. वाडबा बॅटने ऑनसाइडला ट्रॅव्हल होतो चेंडू डीप मध्ये चला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल परंतु इथे थांबावं लागेल आणि नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी सुरक्षित पोहोचले फलंदाज गणेश. एका धावेसाठी झगडावं लागतं. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. पंचांकडे पुन्हा एकदा आशाभूत नजरेने पाहिले. कल्याणची आन बान शान मिस्टर फिरोज खान सर यांना तुम्ही पाहतायत. राऊंड स्टंप आखू टप्पाचा बॉल जबरदस्त प्रहार करत असताना बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील पूर्णपणे टीम भूतिवली संघाला. ठोकला षटका. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर विनिंग स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि आता सामना जिंकलाय रोहित 11 भूतिवली संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम. जय हनुमान वारी. चला या बादचा मला तमाशा आपण देऊ. नो डाऊट ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली आहे. 26 धावांची धुवाधार बॅटिंग करत असताना रोहित 11 भूतिवली संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे.